मनपूर्वक आभार मानतो। विद्यार्थ्यांना जसं घडवण्याचं काम शिक्षक करतात ते देखील या ठिकाणी आले होते, त्यांनी देखील या स्पर्धेची शोभा वाढवली। थँक्यू सो मच। तर जाऊया मैदानाच्या दिशेने। एक मोठी मॅच, रेणुशी विपक्ष दाबेकर टीम करो या मरो असा सामना। आणि या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊया मायक्रोफोन वरती शैलेशजी जाधव सर यांची वाणी। तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा। धन्यवाद। ज्यांचा आपण आवाज ऐकला, अतिशय जबरदस्त अशी मॅच, हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल, जिथे आपण पाहतोय एका बाजूला दाभेकर संघ आहे तर त्यांच्या अगेन्स्ट रेणुशी या संघामधून मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समीर शेलार आलेले आहेत। पहा यावेळी लॉफ्ट केलाय आणि अनऑर्थोडॉक्स पद्धतीने खेळलाय। या ठिकाणी पंचांनी सांगितले हा नो बॉल आहे। काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा, इथे बिमरचा नो बॉल पंचांनी सांगितलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एक नामी संधी मिळालेली आहे, एक जीवनदान मिळालंय। कॅच तर त्या ठिकाणी सुप्रसिद्ध असा घेतला गेला होता, जिथे वन हँडेड कॅच आपल्याला पाहायला मिळाला दाभेकर संघाच्या या खेळाडूने। पहा बिमरचा बॉल खऱ्या अर्थाने हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले आणि वन हँडेड कॅच देखील घेतला होता। फ्रीटचा बॉल, हो यावेळी पहा ऑन साइडला हलक्या हाताने खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिडॉन वरती, त्याने फील्ड केलाय। एक धाव तर नक्कीच मिळवली आहे। एका धावेच्या पाठीमागे स्कोरबोर्ड वरती धाव संख्या 4 धावा लगावल्या गेल्या आहेत। जिथे आपण पाहतोय ना, आघाडीला आलेले अक्षय आणि रोशन यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय, यांनी सुरेख कामगिरी आतापर्यंत केली आहे या स्पर्धेच्या दरम्यान। मात्र स्ट्राईक एंड वरती आपण आता पाहणार आहोत तो रोशन अगेन्स्ट द समीर। हो पहा यावेळी भन्नाट वेगाने हाताळलेला हा बॉल खऱ्या अर्थाने एक्सप्लोजिव्ह करतोय, मैदानाच्या आतमध्ये आगीचे निखारे टाकताना पाहायला मिळालाय। जिथे आपण पाहिलं ना, समीर हा गोलंदाज आहे ना, सातत्यपूर्ण त्याच्याची एक धार नेहमीच पाहायला मिळालेली आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्यपूर्ण हा गोलंदाज अफलातून अशी गोलंदाजी करताना पाहायला आहे। मात्र मैदानाच्या आतमध्ये जो बॅटर आहे ना रोशन, त्याच्याकडे देखील नजरा वळवाव्या लागतील। हो यावेळी पहा सबमरीन डिलिव्हरी आणि सरळ वेगावरती स्वार झाला आणि फर्निचर त्याने डिस्ट्रॉय करून टाकलंय। फलंदाजाचा क्लीन बोल्ड केलाय, यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात आणि संपवलाय त्याचा खेळ। इथे खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल समीर या गोलंदाजाचं। पहा आपल्या रनवेवरून निघाले राऊंड द विकेटने आणि चांगली ऍक्शन आहे। आणि तदनंतर मात्र पहा चेंडू फेस करत असताना जो बॉल पडला ना, तो बॅटचा इनर एज घेतल्यानंतर डायरेक्ट एस्टनवरती उद्ध्वस्त होत आहे, म्हणजे इथे आपण कॉटन बोल्ड म्हणू शकतो आणि तिथे फलंदाज बाद होतोय। मैदानाच्या आतमध्ये एक विकेट मिळवला आहे या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आता मात्र नवीन बॅट्समन येतील, नाव आहे अमित, माफ करा साईनाथ आहेत फलंदाजीसाठी येतील। साईनाथ यांनी मात्र मागच्या मॅच मध्ये अफलातून अशी इनिंग खेळली गेली होती, मात्र आता या मॅच मध्ये टार्गेट सेट करायचं आहे। समोर रेणुशी सारखा एक तगडा संघ आहे जो खऱ्या अर्थाने अफलातून फॉर्म मध्ये पाहायला मिळाला आतापर्यंत। मात्र दाभेकर संघ देखील कमी नाही आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे, जिथे 4 धावा धावफलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय। पहा असं म्हटलं जातं ना की सुख जे आहे ना ते मागून मिळत नाही, त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात। हो यावेळी पहा हलक्या हाताने डिफेन्सिव्ह शॉट बॅकफुट डिफेन्स पाहायला मिळाला आणि तिथे आपण पाहिलं ना तर नक्कीच डॉट बॉलची सांगता होते, म्हणजे बॅकफुट वरती हाताळतायत, म्हणजे प्रेशराइज क्रिएट केला गेला या गोलंदाजाने। गोलंदाजाचा जो पेस आहे ना त्या पेसला बीट होत आहेत फलंदाज आणि खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत राहिलेली आहे या गोलंदाजाची। पुन्हा एकदा निघालेत या गोलंदाजीच्या रनवेवरून। हो यावेळी पहा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला, मात्र पंचांनी सांगितलंय की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होईल आणि या एका धावेने सांघिक धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। म्हणजे लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला सातत्यपूर्ण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाल्या आहेत। मात्र या मॅचेस आहेत ना, तुम्हाला जसे जसं ऊन या मैदानावरती पडेल, जशी जशी उन्हाची तीक्ष्णता रगरगत ऊन या मैदानामध्ये पडेल, तशा तशा रगरगत्या उन्हामधून चौकार आणि षटकारांची आतिषबाजी देखील पाहायला मिळेल। जिथे रेणुशी संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेतलं ना, तर त्यांचा निर्णय अचूक राहिलाय आतापर्यंतच्या खेळापर्यंत आपण पाहिलं तर। गोलंदाजीच्या रनवेवरती इन ॲक्ट नंबर 2 वरती आपल्याला पाहायला मिळतील शुभम। पहा आपण टीव्ही स्क्रीन वरती खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण लावलं जातंय। गणेश मागे पाहायला मिळाले, जे एसटीच्या मागून क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळता आहेत आणि जर पाहिलं तर आतापर्यंत प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर 20 या आकड्यापर्यंत जाऊ शकतो, जिथे 5 धावा प्रत्येक षटकाच्या मागे आल्या तर नक्कीच चर्चा रंगवली गेली। ही मॅच मात्र 3 षटकांची आहे, म्हणजे 15 धावा धावफलकावरती येऊ शकतात।
गोलंदाज आलेले आहेत. चला इथे टायमर लावलेला आहे, याची देखील नोंद घ्या. आतापर्यंत 4 मिनिटाचा खेळ सुटलेला आहे, याची देखील नोंद घ्या. 12:10 सामना चालू झाला आणि आता मात्र 12:14 होत. यावेळी पहा भन्नाट वेगाने हाताळलेला हा बॉल आणि पंचांनी सांगितलंय की 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल आणि एका धावेने मात्र आगेकूच धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. शुभम या गोलंदाजाने मात्र प्रभावित केलंय आताच्यापर्यंत. या पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं ना, किंबहुना तो या मॅच मध्ये ज्या पद्धतीने लयने गोलंदाजी टाकतोय त्याचा रिदम चांगला आहे आणि चांगल्या लाईनने देखील गोलंदाजी करतोय शुभम. हो यावेळी पहा सबमरीन डिलिव्हरी, खऱ्या अर्थाने खोचक गोलंदाजी त्याची राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने रेणुशी संघाने एक तुरुपचा एक्का मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढलाय असं म्हणावं देखील लागेल. कारण की आतापर्यंत रेणुशी संघ जर कुठेतरी बॅकफूटवरती येत होता तर तो तिसऱ्या गोलंदाजासाठी, मात्र हा तिसरा गोलंदाज मिळाला देखील पाहायला मिळालाय शुभम. हो यावेळी पहा स्किट झालाय, बॅकफूटवरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थाने या गोलंदाजाने वैविध्यता दाखवलेली आहे आणि चांगला कसलेला गोलंदाज पाहायला मिळालाय शुभम. आपण टीव्ही स्क्रीनवरती त्याला पाहतोय. अफलातून अशी गोलंदाजी, 4 नंबरचे जर्सी परिधान केली आहे त्याने. हो यावेळी पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. पहा स्वतः गोलंदाज धावता आहेत, मात्र डीप मधून प्रोटेक्शन दिलं गेलंय, त्या ठिकाणी थांबवलं गेलंय आणि धावसंख्या 1 ने मात्र वाढली आहे, जी धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 7 धावा धावफलकावरती आणि आता मात्र साईनाथ आलेले आहे. ज्या साईनाथने मागच्या मॅच मध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती, या मॅच मध्ये तसंच काहीतरी करावं लागेल साईनाथ यांना. गोलंदाजीच्या रनवेवरून निघालेत शुभम. हो यावेळी लॉफ्ट केला, एरियल रूट दिले गेले, अंडरनीटेड येथील क्षेत्ररक्षक आणि विकेटचं पतन. पहा या गोलंदाजाची गोलंदाजी मित्रांनो आवडली असेल ना तर अफलातून एकदा त्याच्यासाठी टाळ्या होऊ द्या. नाव आहे शुभम. या गोलंदाजाने प्रभावित केले, जिथे 5 चेंडू हाताळत असताना त्याने खर्ची केल्या फक्त 2 धावा आणि एका विकेटचं पतन केलं गेलंय. जिथे दाभेकर हा संघ कुठेतरी अडचणीत आल्यासारखं दिसतोय आणि मैदानाच्या आतमध्ये शुभम सारखा गोलंदाज, एक नवउद्योजित खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे समीर शेलार यांचा झेल घेण्याची जी स्टान्स होता ना, तो देखील अफलातून पाहायला मिळाला. आपण पाहू शकतो आता मात्र येतील ते रोहित यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या. शरीराचा बांधा पाहिला तर अतिशय भरगच्च बांधा आहे आणि फिट लागतायत आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी एखादा फिट खेळाडू येतो ना त्यावेळी मात्र त्याच्याकडे नजरा वळवल्या जातात. पहा शुभम निघालेत. हो यावेळी लॉफ्ट केलाय, एरियल रूट दिला गेलाय. रोहित हिटमॅन आला होता, याच साठी केला होता अठ्यास. इथे ठोकलाय रोहितने षटकार. पहा एखाद्या गोलंदाजाचा अनालिसिस बघडवण्यासाठी एखादा बॉल देखील किती महत्वाचा असतो. जिथे 5 चेंडू पर्यंत जर पाहिला तर शुभम या गोलंदाजाचा विजय राहिला होता आणि शेवटच्या बॉलवरती मात्र रोहित आले आणि त्यांनी प्रहार केला. चेंडू पाठवलाय सीमारेषे पार, ठोकलाय षटकार. 6 धावा. धावफलकावरती धावसंख्या 13 धावा लगावल्या गेल्या. 13 रन्स ऑन द बोर्ड. जिथे आपण पाहिलं ना 2 षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र इनॅट नंबर 3 वरती गोलंदाजीसाठी सुनील शेलार येतील. सुनील शेलार यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं ना तर पुढील मॅचचा देखील टॉस केला जाणार आहे. विनंती असेल चला पुढील मॅचचा टॉससाठी संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. सुनील शेलार आलेत. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये शेवटचं षटक या इनिंग मधलं आपल्याला पाहायला मिळेल, जिथे 6.50च्या रनगतीने धावसंख्या लागलेली आहे. अक्षय आहेत स्ट्राईकला, जे आघाडीला आलेत. हो अक्षयला मात्र या ठिकाणी रिदम मिळत नाहीये आणि खऱ्या अर्थाने अक्षय आतापर्यंत ज्या पद्धतीने चेंडू फेस केलेत ना तर त्यांनी आतापर्यंत 7 चेंडू फेस केलेत आणि 7 चेंडूच्या पाठीमागे त्यांनी खर्ची केल्या फक्त 4 धावा. सुनील शेलार आपण पाहतोय. रोहित आलेत आणि रोहित सारख्या फलंदाजाला तुम्हाला स्ट्राईकला आणावं लागेल, जिथे 600च्या स्ट्राईक रेटने ते फलंदाजी करतायत. एक बॉल फेस करत असताना त्यांनी षटकार देखील ठोकलाय. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण जर प्रोजेक्टेड स्कोर पाहिला ना तर तो 16 या आकड्यावरती जाऊ शकतो. मात्र तो स्कोर तुम्हाला वाढवावा लागेल, तो 30च्या घरामध्ये घेऊन जावं लागेल. अजूनही 3 मोठे प्रहार आले ना तर मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होईल आणि एक खऱ्या अर्थाने हाय व्होल्टेज आणि चमकदार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅचचा टॉस असेल, जिथे कुमटे संघ आपल्या समेत जोडला जाईल आणि मांगर संघ, त्याचबरोबर वाई क्रिकेट असोसिएशनचे एक स्टार क्रिकेटर
विशालजी चोरगे यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. विशालजी या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. यावेळी पहा अलॉंग द कार्पेटने खेळलाय, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, बॉम्बलिंग झालंय, त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनंतर मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सुनील आलेले आहेत. पहा यावेळी लॉफ्ट केलाय, उडवलाय, इनसाइड आउटचा फटका, डीप एस्टा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आहे आणि कॅच मध्ये कोणतीही चुकी होणार नाही. जिथे अक्षय यांनी मात्र हात उघडले होते ना, त्यांना मात्र पाठवलंय बॅक टू द पवेलियन. पहा इथे सुनील शेलार यांचं देखील कौतुक करावं लागेल. जिथे 4 चेंडूच्या पाठीमागे 2 धावा देत असताना त्यांनी 1 विकेट मिळवलाय. खऱ्या अर्थाने रेणुशी संघ आज मात्र गोलंदाजीच्या रनवेवरती ज्यावेळी आलेत ना, त्यांनी मात्र सुरेख गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. पहा इथे नवीन फलंदाज येथील नाव आहे प्रमोद आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि प्रमोद आणि रोहित पहा 1 चेंडू खेळून 6 धावा त्यांनी बनवल्यात. माजून ते अजूनही नॉन स्ट्राईक एंड वरती राहिलेले आहेत आणि हीच कुठेतरी कमजोरी बाजू राहिलेली आहे. मात्र यावेळी पहा बॅकफूट वरती गेलेत, पंच केलाय, कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी फील्ड केलाय आणि 1 धाव नक्कीच मिळालाय. आणि या एका धावेनंतर मात्र सांघिक धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. शेवटचा बॉल या इनिंग मध्ये आणि तिथे रोहित आलेले आहेत. रोहित मात्र आता मोठा प्रहार करतील का? यस, पहा इथे भन्नाट वेगाने हाताळलेला हा बॉल आणि तिथे मात्र एकेरी धाव मिळेल आणि ती 22च्या स्वरूपामध्ये असेल याची देखील नोंद घ्या. जिथे 17 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. नक्कीच आपण टॉस साठी जाणार आहोत आणि हा टॉस होणार आहे जिथे एका बाजूला JMCC कुमठे आणि त्यांच्या आगेस असणार आहे ते मांगर संघ. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, आपल्या समित जोडले जातील. तुषारजी जांभळे सर. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकला, शैलेजी जाधव सर यांची वाणी तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकली. इथून पुढे आपण टॉस करूया. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो की दीपक कदम यांना मी विनंती करतो की आपण या, आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करणार आहोत. एक मोठी मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला असेल CC कुमटे तर त्यांच्या अगेन्स्ट मांगर अशी मॅच असेल. त्या मॅचचा टॉस आपण इथून पुढे करूया. दीपक कदम यांचे शुभ हस्ते. स्पर्धा खूप चांगली आहे. ज्या स्पर्धेचं तुम्ही टायटल नेम पाहताय, कोयना सोळशी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत आई रकुमाई कुंबळज क्रिकेट संघ खरोशी व ग्रामस्थ मंडळ खरोशी यांच्या संयुक्त विद्यमानाने आई रकुमाई कुंबळज चषक तर 23 पर्व क्रमांक 3 आपल्या भेटीला आलेला आहे. एक चांगलं आयोजन, एक चांगलं नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल संपूर्ण खरोशी गावचं ग्रामदैवत अगदी मंदिर आहे, देऊळ आहे. खूप चांगल्या पद्धतीचं देऊळची सजावट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर अगदी आई रकुमाबाई कुंबळज म्हणून जी ग्रामदैवत आहे त्यांचा देखील फोटो या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन आहे, चांगलं नियोजन आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळतंय.
चला मांगर टीमचे कॅप्टन प्लीज, कुमटे टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, वेळ जास्त घेऊ नका प्लीज. चला मांगर टीमचे कॅप्टन प्लीज आपण या, वेळ जास्त घेऊ नका. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या. मधल्या इनिंग मध्ये आपण हा टॉस करणार आहोत. वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, सहकार्य अपेक्षित आहे. तुम्हाला देखील माहीत असतं लॉट टाकल्यानंतर की आमची मॅच कधी आहे, आमची मॅच कधी खेळवली जाईल हे सर्वांना माहीत असतं. कारण क्रिकेट आपण गेले कित्येक वर्ष कित्येक दिवस खेळतोय, त्यामुळे वेळ घेऊ नका. मांगर टीमचे कॅप्टन प्लीज आपण धावत या, वेळ जास्त घेऊ नका. कुमटे टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मांगर टीमचे कॅप्टन्स देखील इथे आलेले आहेत आणि आपण टॉस करूयात. दीपक दादा कदम यांच्या शुभ हस्ते. कॉल कोण देणार, कुमटे की मांगर? कुमटे टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन, काटा कॉल केला. येस अर्थातच काटा आलाय. टॉस जिंकलाय कुमटे टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करणार आहात. कालच्या दिवसापासून तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहताय. धावा बनल्या देखील जातात, त्या चेस देखील केल्या जातात. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? जसं कालपासून मी बघत आहेत तर नॉर्मली 50-60 रन जे आहेत ते प्रत्येक इनिंगला होतच आहेत. सो आम्ही पण एक 60चा टार्गेट करूनच चालू की 60 मॅचला जाऊन जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. या सीझनमध्ये 4 स्पर्धा, ही क्रमांक 4ची स्पर्धा येते. अतिशय चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? आपलं KSK जर बघितलं तर तुम्ही जेवढं आपण आता आमचं 3रं वर्ष आहे KSKमध्ये, जेवढं आयोजन जेवढं टुर्नामेंट खेळलं सगळ्यामध्ये आयोजन एक नंबर आहे. आणि जसं नॉर्मली जसं चालतं आपलं आयोजनमध्ये बघायला गेलं शिस्तबद्धत आले ना तर जे प्राईज वगैरे, तर त्यामुळे एकदम म्हणजे चांगलं जे आहे सगळं आयोजन होतं ते बरोबर आहे. थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाही कारण मैदानाच्या आतमध्ये चालू मॅच आहे, कारण मॅच महत्त्वपूर्ण आहे. टॉस आपण पाहिला. मांगर विपक्ष कुमटे टॉस जिंकलाय. कुमटेने प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि बॉलिंगसाठी मांगर टीमला आमंत्रित केलाय. परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे एक मोठी मॅच रंगत आहे. करो या मरो अशी मॅच आहे आणि त्यानंतर मॅच होते सुरुवात. पहिल्याच बॉलवरती गब्बर शेर अर्थात गणेश शेलारने ठोकलाय षटकार. धन्यवाद. पहा सेकंड इनिंगचा खेळ सुरू झालाय आणि गब्बर हाऊस फायर पाहायला मिळालं. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न, इथे मात्र मिळाली एकेरी धाव. या एका धावेने काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? फलंदाज बाद, बॅटने रन आले. यस, पहा इथे पंच सांगतायत आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. जिथे आपण पाहतोय ना, पहा इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला. टॉपेज लागला बॅटचा आणि तदनंतर मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये पहा इथे पंचांनी सांगितले ती घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी एकेरी धाव आहे. मात्र गोलंदाजाचा थोडासा जल्लोष पाहायला मिळाला. तिथे आपण पाहिलं ना तर रोशन आहेत गोलंदाजीसाठी, मात्र गब्बर आहेत फलंदाजीच्या रनवेवरती. गणेश शेलार खऱ्या अर्थाने गब्बर या नावाने ओळखले जातात आणि काय फलंदाजी त्यांची राहिली आहे आतापर्यंत. आजच्या दिवसामध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत असताना 3रा बॉल कशा पद्धतीने खेळतील? हो, यावेळी लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक अंडरनिटेड येईल का? तर नाही. नो मान्स लँड मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. आलाय गब्बर, षटकार, 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये गणेश शेलार यांची बॅट आग ओकताना पाहायला मिळालेली आहे. पहा, आयुष्याच्या वाटेवरती प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील ना तसं वळावं लागतं आणि इथे मात्र वळण आलेलं आहे आणि गणेश शेलार या नावाचं वळण, ज्याने 3 चेंडूमध्ये ठोकल्या 13 धावा. पहा इथे ओढ लागलेली आहे मॅच पहिल्या षटकामध्ये संपवण्याची. गोलंदाज निघालेले आहेत रोशन. हो, यावेळी पहा हलक्या हाताने खेळून काढला. एकेरी धाव मिळालेली आहे आणि स्ट्राईक एंडवरती आणलं गेलंय ते सुनील शेलार या फलंदाजाला. आपण पाहतोय मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. आता मात्र विनिंग शॉट खेळण्याची मुभा या ठिकाणी सुनीलला दिलेली आहे. जिथे आपण पाहिलं तर 18 धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. 14 तर लगवल्यात. आता फक्त 4 धाव्यांची गरज आहे आणि 14 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज निघालेत रोशन.
हो, यावेळी पहा भन्नाट वेगाने टाकलेला हा यॉर्कर लेंथ पाहायला मिळाला. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होईल. म्हणजे कमबॅक केलं या गोलंदाजाने. जिथे गणेश सारखा फलंदाज मोठे प्रहार खेळत होता तिथे मात्र सुनील आलेत मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पहा हात खोलायचे आहेत, मोठे प्रहार करावे लागतील का, तर नाही, औपचारिकता राहिलेली आहे. खऱ्या अर्थाने सिंगल डबलने देखील मॅच जिंकू शकतात, आत्मविश्वास राहिलेला आहे. हो, यावेळी लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, नाहीये, फिनिश करून टाकले पहिल्याच षटकामध्ये ही मॅच आणि ठोकला याही फलंदाजाने एक क्रॅकिंग षटकार, 6 धावा. पहा इथे मात्र विजयावरती शिक्का ठोकत असताना या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच जर कोण ठरला असेल तर तो देखील एक विषय आहे. मात्र आपण पाहिलं ना आता इथे या स्पर्धेमधला आई रुखुमाई कुंभळजाई चषक या चषकामध्ये दुसरा फायनलिस्ट आम्हाला या ठिकाणी मिळतोय. मात्र आम्ही त्यांचं कौतुक करू. मात्र दाभेकर संघाने सकाळपासून दाखवलेला खेळ हा देखील एक अभूतपूर्व खेळ राहिलाय, अविश्वसनीय खेळ त्यांचा राहिला होता. मात्र या मॅच मध्ये थोडीशी चुकी झाली आणि त्या चुकीचा भुर्दंड